नमस्कार बालमित्रांनो, संस्कार कथेमध्ये आज आपण ऐकणार आहोत द्रोणाशिष्य एकलव्य ही कथा. चला तर मग सुरू करूया. महाभारतातील ही गोष्ट. एका डोंगराळ जंगलात भिल्लांचे राज्य होते. त्या भिल्लांच्या हिरण्याधनू नावाचा राजा होता. त्या राजाला एक मुलगा होता. त्याचे नाव होते एकलव्य. एकलव्य लहानपणापासूनच बाबाबरोबर शिकारीला जात असे. धनुर्विद्याची त्याला फार आवड होती. आपल्याला धनुर्विद्या चांगली यावी असे त्याला खूप खूप वाटे. त्याच्यासाठी तो नेहमी प्रयत्न करीत असे. कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे धनुर्विद्येत फारच पारंगत होते. ते आपल्या शिष्यांनाही तसेच पारंगत करीत. त्यांची ही कीर्ती ऐकून एकलव्य त्यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला, गुरुजी, मला धनुर्विद्या शिकण्याची फार आवड आहे. मला ती कृपा करून शिकवा. पण एकलव्य होता भिल्ल, म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला शिकविण्यास नकार दिला. एकलव्य हिरमुसला आणि तो परत आला. तरीही एकलव्याने धनुर्विद्या शिकण्याचे आपले ध्येय काही सोडले नाही. रानात जाऊन त्याने झोपडी बांधली. मातीचा द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला आणि तो रोज सकाळी लवकर उठे, पुतळ्याला नमस्कार करी, नेम धरून धनुष्यबाणाचा सराव करी. असे बरेच दिवस निघून गेले. एकलव्याला धनुर्विद्या आता खूप चांगली येऊ लागली होती. एक दिवस कौरव पांडव द्रोणाचार्यासह त्या अरण्यात शिकारीस आले होते. त्यांच्यासमोर एक कुत्राही होता. तो जोरजोराने भुंकत होता. इतक्यात सरासर बाण येऊन त्याचे तोंड त्या बाणाने जखडले गेले आणि त्याचे भुंकणे बंद झाले. हे पाहून त्या सगळ्यांना आश्चर्य वाटले. बाण कोणी मारले हे पाहण्यासाठी ते पुढे निघाले. तो एक मोठा मातीचा पुतळा त्यांना दिसला. त्या पुतळ्याजवळ धनुष्यबाण घेऊन एक मुलगा पाठमोरा उभा होता. कौरव पांडव द्रोणाचार्यांसह तेथे येऊन स्तब्ध उभे राहिले आणि तो मुलगा काय करतो हे ते पाहू लागले. तोच त्याने सरसर बाण सोडले आणि बाणाचा पूल उभा केला. हा हा म्हणता तो आकाशात जाऊन भिडला आणि नंतर एकाच बाणाने त्याने तो मोडून पण टाकला. ते दृश्य पाहून साऱ्यांना नवल वाटले. इतक्यात तो मुलगा त्या पुतळ्याला नमस्कार करून म्हणाला, गुरुजी, मी तुमच्या पायावर ही फुले वाहतो. असे म्हणून त्याने भात्यातून एक बाण काढला. तो धनुष्यावर चढविला आणि दोरी अशा कौशल्याने ओढली की बाण रानवेलीवरचा फुलांचा गुच्छ तोडून नेमका समोरच्या पुतळ्याच्या पायावरच येऊन पडला. हे सारे दृश्य पाहून द्रोणाचार्यांना राहावेना. ते स्वतः पुढे झाले. त्यांनी कौतुकाने त्या मुलाच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला आणि प्रेमाने विचारले, बाळ, तू कोण? एकलव्याने मागे वळून पाहिले व द्रोणाचार्यांना नमस्कार करून तो म्हणाला, मी द्रोणाशिष्य एकलव्य. एकलव्याचे हे शब्द ऐकून द्रोणाचार्यांना खूप नवल वाटले. ते म्हणाले, द्रोणाचार्य तर मी तर तुला विद्या शिकविली नाही. मग एकलव्याने मातीचा द्रोणाचार्यांना पुतळा दाखविला व मागे घडलेली सारी हकीकत त्यांना सांगितली. द्रोणाचार्य एकदम खुश होऊन म्हणाले, शाबास, शिष्य असावा तर तुझ्यासारखा. श्रद्धा ठेवून एकनिष्ठेने सतत श्रम केल्यावर त्याचे फळ मिळायलाच हवे. असे म्हणून एकलव्याला आशीर्वाद देऊन द्रोणाचार्य कौरव पांडवांसह परत निघून गेले. कशी वाटली बरं आजची कथा? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. धन्यवाद.